श्री संत शंकर स्वामी महाराज संस्थान शिरूर फडाचा 281वा अखंड हरिनाम सप्ताह सध्या खंडाळा या गावामध्ये होत आहे आणि मोठ्या स्वरूपात हा होत आहे। आज काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद होतोय आणि या महाप्रसादासाठी हजारो भाविकांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे। साधारण 75,000वर भाविक या ठिकाणी आल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। या ठिकाणी आपण बघितलं तर साधारण अनेक शेकडो पंक्ती या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि महिला पुरुष लहान बालक तसेच ज्येष्ठ मंडळी सर्व मंडळी या ठिकाणी पंक्तीसाठी महाप्रसादासाठी बसलेले आहेत। जर बघितलं गेलं तर या ठिकाणी 150 ट्रॅक्टरद्वारे हा महाप्रसाद दिला जाणार आहे आणि 3000 स्वयंसेवक हे भाविकापर्यंत महाप्रसाद पोहोचवणार आहेत। आपण जर बघितलं तर 101 क्विंटल बुंदी आणि त्यासोबतच 500 पोते हे चिवडा आहे तो हा प्रसाद या ठिकाणी भाविकांना वितरित केला जाणार आहे। या ठिकाणी भाविक जे आहेत प्रतीक्षेत आहेत आणि सूचनाधारकांनी सूचना केल्यानंतर लगेच भाविकांना या ठिकाणी प्रसाद दिले जाणार आहेत। आता या ठिकाणी पंत्रावळ्याचं या ठिकाणी वाटप होतंय आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं बुंदी आणि चिवडा हा भाविकांपर्यंत पोहोचणार आहेत। अनेक भाविक आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत आणि शिस्तबद्धपणे या सर्व सप्ताहाचं नियोजन या ठिकाणी सुरू आहे। सप्ताह कमिटीने चांगल्या प्रकारचं नियोजन खरं तर या ठिकाणी केलेलं आहे। एवढं हजारो लोकांना सांभाळणं आणि त्यांच्यापर्यंत प्रत्येकापर्यंत महाप्रसाद पोहोचवणं हे खरं तर आव्हानात्मक आहे, परंतु या संयोजन समितीने उत्कृष्टपणे या ठिकाणी काम केलेलं आहे। या ठिकाणी अनेक भाविक अनेक गावातून तालुक्याबाहेरून या ठिकाणी आलेले आहेत। कुठून आले दादा? समन जाऊन आले। कधीपासून येतात या ठिकाणी? स्टार्टिंग पण होते। काय वाटलं एवढ्या 8 दिवसामध्ये? चांगलं वाटलं, मस्त जनसमुदाय भरपूर आला, नियोजन चांगलं केलं। हा नियोजन चांगलं केलेलं हा जेवणाचं याचं ते सर्व नियोजन व्यवस्थित केलं। हे सवंदगावनं या ठिकाणी भाविक आलेले आहेत, त्यांच्या मते चांगलं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे। महिला देखील आहे, आपण महिलांची देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। या ठिकाणी तरुण देखील आहेत, मोठ्या संख्येने तरुण या ठिकाणी। कुठून आले दादा? वैजापूर। काय वाटतं या सप्ताह संदर्भात? एकदम मस्त नियोजन केलेलं आहे सगळं आणि सगळ्यांना महाप्रसाद पण लाभ भेटत आहे। गर्दी पण खूप झाली आहे, पब्लिक पण जास्त आली आहे आणि एवढी पब्लिक असताना पण त्यांनी नियोजन एकदम परफेक्ट केलंय। कृष्णा तुपे यांचं म्हणणं आहे की एवढी पब्लिक असताना देखील नियोजन चांगल्या पद्धतीने केलं। या ठिकाणी महिला देखील आहे, महिलांचं देखील आपण म्हणणं आपण जाणून घेणार। मावशी कुठून आले? वैजापूर। काय वाटतं सप्ताह संदर्भात? 8 दिवस हा भक्तीचा सागर या ठिकाणी लोटला आम्ही आजच आलो। बरं, आता प्रसाद घेणार आहे, तुम्हाला काय वाटतं नेमकी मनामध्ये? मोठा पब्लिक आलेली आहे, चांगलं वाटतंय ना। मशीन देखील चांगलं वाटतंय आणि त्या आज आल्या असले तरी हा जो भक्तीचा संगम आहे भाविकांच्या मध्ये चांगला या ठिकाणी काका देखील आहेत। काकांना आपण काका काय नाव तुमचं? रिकप संचेती गांडाळाचं आहे। बरं, तुमच्याकडे नियोजन आहे सगळं संयोजन काय वाटतं तुम्हाला हे सगळं? नाही, एकदम मस्त आहे। नमस्कार। नियोजन व्यवस्थित चालू आहे, एकदम व्यवस्थित चालू आहे। काकांचं मते सगळं व्यवस्थित नियोजन चाललेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण महिलांकडे जाऊयात। महिलांकडे आणि मी सांगितल्याप्रमाणे 500 पोती चिवडा आहे आणि 101 क्विंटल बुंदी आहे। म्हणजे हजारो भाविक या प्रसादाचा लाभ घेणार आणि प्रसाद घेणं म्हणजे हिंदू धर्मामध्ये पवित्र मानलं जातं। प्रत्येक धर्मामध्ये प्रसादाला महत्व आहे आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जर विचार केला तर झुणूक उडते आणि तरीही शिस्त असते, हजारोच्या संख्येने गर्दी असते। अशा परिस्थितीत हे नागरिक या ठिकाणी भाविक प्रसादाचा लाभ घेत असतात। या ठिकाणी महिला आहेत, अनेक ठिकाणून आलेल्या आहेत। मावशी, शिवरच्या मावशी, बोला कसं वाटतं तुम्हाला? तुम्ही बरेच दिवस कोण लागणार प्रसादाविषयी सांगा, थोडंसं नियोजन बोला तुम्ही बोला मावशी, काय वाटतं तुम्हाला प्रसाद आणि तुम्ही लांबून आले? शंकर स्वामीचा सप्ताह आहे, खूप चांगलं वाटतं। मावशींना देखील खूप चांगलं वाटतं। तुम्ही बोलाल मावशी? बोलता का मावशी? काय वाटतंय? तुम्ही कधीपासून येताय? पहिल्यापासून। काय वाटतं तुम्हाला? 8 दिवसात काय वाटलं? अनेकांची कीर्तन ऐकली तुम्ही, चांगल्या प्रकारे प्रवचन झाली, महाप्रसाद देखील, रोज आमटी भाकरीचा प्रसाद देखील आहे। काय वाटलं? आज शेवटचा दिवस काय वाटतं? तर मावशीला या ठिकाणी चांगलं वाटतंय आणि तुम्ही बोलता मावशी? या ठिकाणी या ताई आहेत। ताई, तुम्ही कधीपासून येत आहे सप्ताहाला? 8 दिवसापासून। 8 दिवसापासून रोज येत आहे। या 8 दिवसामध्ये अनेक कीर्तनकाराची कीर्तन झाली, प्रवचन झाली, काय वाटलं तुम्हाला त्यांचं प्रवचन?
नवीन नवीन शिकायला भेटलं असं म्हणजे त्यांनी खूप काही देवाचं सांगितलं सगळ्याला असं प्रोत्साहन भेटलं त्याच्यापासून म्हणजे व्यसन करू नये असं पण एक सांगितलं हे चांगला मुद्दा आहे व्यसन करू नये सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी कंपन्याच बंद करावं डायरेक्ट. तर या ताईने एक चांगला संदेश दिलेला आहे, एक सरकारला देखील आवाहन देखील केलेलं आहे. आज तुम्हाला बुंदी आणि चिवड्याचा प्रसाद भेटतोय, त्याबद्दल काय वाटतं? प्रसाद म्हणजे एक दाना जरी भेटला तर तो खूप मोठा असतो. प्रसाद म्हणजे खूप मोठा आहे सगळ्यांसाठी. स्वरूप जरी वेगळं असलं तरी त्याचं महत्त्व कुठल्या? पानगावात अनिता योगेश कटारे. अनिता ताई यांनी प्रसाद स्वरूप जरी वेगळं असलं तरी त्या प्रसादाचं खूप मोठं महत्व आहे. तुम्ही बघू शकता हे संपूर्ण या अनेक हेक्टर जमिनीवर या ठिकाणी भाविक बसलेले आहेत आणि या ठिकाणी आता त्यांना प्रसाद वाटप होणार आहे. मंडपाच्या आतमध्ये देखील तुम्ही मी सुधीर भाऊंना सांगेल की तुम्ही कॅमेरा मंडपाकडे फिरवा. मंडपामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भाविकांच्या महाप्रसादासाठी पंक्ती बसलेल्या आहेत. म्हणजे हा साधारण 40 बाय 250 चा मंडप आहे. त्यामध्ये साधारण 20,000 भाविक या ठिकाणी बसू शकतात. त्याच्या दुप्पट भाविक हे बाहेर बसलेले आहेत. म्हणजे अंदाजे साधारण 75,000च्या वरती ही लोकसंख्या आहे. यापूर्वी एक आता थोड्या वेळापूर्वी पंगत झालेली आहे आणि आता ही दुसरी पंगत या ठिकाणी बसत आहेत. पलीकडच्या भागात सुद्धा पंगत बसलेली आहे आणि या दोन्ही बाजूने मंडपाच्या पंगत बसलेली आहे. आणि एक मोठं स्वरूप मी सुधीर भाऊंना सांगेल की तुम्ही रस्त्याकडे देखील तुम्ही जर कॅमेरा फिरवला झूम करून लोक आपल्या प्रेक्षकांना दाखवा की जाताना सुद्धा पब्लिक खूप दिसते. रस्ता सुद्धा फुल आहे. या ठिकाणी देखील या साधारण या सप्ताहाकडे येण्यासाठी 3-4 रस्ते आहेत. ते चारही रस्ते भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहेत. जाणाऱ्याची संख्या आहे, येणाऱ्यांची संख्या आहे. आणि हा जो परिसर आहे साधारण 25 एकर हा क्षेत्र आहे आणि ही जी जागा आहे एक मुस्लिम व्यक्तीने अक्रम पठाण म्हणून त्यांनी या सप्ताहासाठी दिलेली आहे. त्यासोबतच एक खंडी जोड म्हणून त्यांची देखील ही जमिनीमध्ये आहे वाटा आहे आणि त्यांनी या सप्ताहासाठी हे दिलेलं आहे. अनेक कीर्तनकारांनी त्यांचं कौतुक देखील केलेलं आहे. मुस्लिम जे नगरसेवक आहेत माजी नगरसेवक अखिल सेठ यांनी देखील पंक्त दिलेला आहे. म्हणजे समानतेचा दुवा हा या सप्ताहाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. एक समतेचे संदेश देखील या सप्ताहातून देण्यात आलेले आहेत. विविध जाती धर्माचे लोक या सप्ताहात आलेले आहेत आणि सर्वांनी या महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे. सुधीर बागुलसह संजय पगारे, राजगीर एक्सप्रेस लाईन.